क्लस्टर बिल्डरच्या हिताचा मोर्चा भिडला रहिवाशांचा। स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता बिल्डरच्या हितासाठी राबवण्यात येत असलेली क्लस्टर योजना आम्हाला नको, अशी ठाम भूमिका घोडबंदरच्या रहिवाशांनी घेतली आहे। मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर येथील रहिवाशांनी याविरोधात आंदोलन करत सोमवारी क्लस्टर कार्यालयावर मोर्चा काढला। क्लस्टरला विरोध असतानाही महापालिकेकडून येथे क्लस्टर राबवण्यासाठी जोरदार हालचाली केल्या जात आहे, परंतु स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता केवळ बिल्डरच्या हिताच्या दृष्टीने क्लस्टर राबवली जात असल्याचा आरोप करत एकता संघ बचाव कृती समितीने सोमवारी महापालिकेच्या क्लस्टर सेलच्या कार्यालयावर धडक दिली। आम्हाला आमच्या जागा द्या, आम्ही करतो आमच्या जागांचा विकास, अशा घोषणा देत रहिवाशांनी पुन्हा एकदा क्लस्टर योजनेला विरोध दर्शवला आहे। मागील आठवड्यात समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरासन केल्याचा दावा महापालिकेने केला होता, परंतु या बैठकीला समितीमधील एकही सदस्य नसल्याचा दावा आता एकता संघ बचाव कृती समितीने केला आहे। त्यामुळे याचाच जाब विचारण्यासाठी समितीमधील सदस्यांसह येथील शेकडो रहिवाशांनी सोमवारी क्लस्टरच्या कार्यालयाला धडक दिली। आमचा आजही क्लस्टर योजनेला विरोध असल्याचे मत एकनाथ जाधव यांनी व्यक्त केले। रहिवाशांचा विरोध असताना ही योजना त्यांना विश्वासात न घेता केवळ विकासकांच्या भल्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप प्रदीप पुरणेकर यांनी केला आहे। मुळात 100% झोपडपट्टी असताना या भागात क्लस्टर योजना राबवली जाऊ शकत नसल्याचेही रहिवाशांनी यावेळी नमूद केले। वास्तविक येथील रहिवाशांवर क्लस्टरचा दबाव न टाकता आम्हाला आमच्या जागा द्या, आम्ही करतो आमचा विकास, असा नाराही यावेळी बक्षी यांनी दिला। क्लस्टरच्या ऑफिसला विरोध करण्यासाठी नाही आलेलो आहे। विषय असा आहे की काही दिवसापूर्वी नवीन DP प्लॅन सँक्शन करण्यात आलेला आहे, त्याच्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी आलो आहे। आणि दुसरी गोष्ट की काही 2 दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून एक प्रेस नोट निघालेली की गाव बचाव कृती समितीच्या काही सदस्य येऊन महानगरपालिकेच्या क्लस्टरला विरोध जे करत होते किंवा त्यांना ज्या अडचणी सुटत नव्हत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न इथे येऊन केला, पण हे सरासर खोटं आहे। आमच्या समितीचा एकही व्यक्ती इथे आलेला नाही आहे आणि आम्ही प्रत्यक्षात त्यांना निवेदन देऊन ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। बदल असा हवा आहे की काही ठिकाणी रस्ते जे ऑलरेडी आहेत ते रस्ते जे आहेत ते भले मोठे वाढवलेले आहेत, जेणेकरून आम्ही तिथे ग्रामपंचायत काळापासून राहतोय, ज्यांची घरं जुनी आहेत, 77 पासून काही लोक राहत आहेत, त्यांना तिथे घर त्यांचं राहिलं पाहिजे। त्या गोष्टीसाठी आम्ही धरून बसलेलो आहोत की हे जे विकास आराखडा केलेला आहे हा फक्त आमच्या मनात शंका आहे की हे फक्त बिल्डर लोकांसाठीच हा रस्ता मोठा केला जातोय किंवा काही ठिकाणी आरक्षण टाकलेलं जात आहे, गार्डनसाठी आरक्षण आहे, पार्किंगसाठी आरक्षण आहेत, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, आमच्यावरती अन्यायकारक आहे, बेकायदेशीर आहेत। ह्याचाही आम्ही त्या गोष्टीचं खंडन करतो। यांनी जे काय सगळं करायला घेतलेलं आहे हे लोकांच्या हिताचं नाही आहे, ह्यासाठी आम्ही ह्याचा विरोध करतोय, निषेध करतोय। जवळजवळ DP प्लॅनच्या नुसार साधारणतः 4,500 हजार घरं DP प्लॅनच्या रस्त्यामध्ये जाणार आहेत आणि काही ठिकाणी जे पार्किंगचं आरक्षण टाकलेलं आहे, काही ठिकाणी गार्डनचं आरक्षण टाकलेलं आहे, काही ठिकाणी TMCचं काही आरक्षण टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये सरासरी एक आरक्षणाचा विचार केला तर सरासरी 5-5 ह्याचं 5-5 एकरचं ते आरक्षण पडलेलं आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्तही आरक्षण पडलेलं आहे। तर त्या गोष्टी खरंच खूप चुकीच्या आहेत आणि वर्षानुवर्ष राहणाऱ्या इथं झोपडीधारकाला हा न्याय नक्कीच मिळणार नाही आहे, त्यासाठी आमचा या गोष्टीचा विरोध आहे। पण राहत्या वस्तीतून गेलेत, दुसऱ्या बाजूला मला वाटतं 60 फुटावर एक 9 मीटरचा रस्ता आहे, तर त्याला धरून जुना रस्ता धरून 20 मीटरचा रस्ता केला पाहिजे ना, कारण नवीन बिल्डरच्या ह्याच्या साईडनी 20 मीटरचे रस्ते दिले पाहिजे। जे आहेत त्यांना वाढवा ना, ते 20 मीटरचे करा, कमी लोक बाधित होतील। पण तुम्ही जिथं वस्ती आहे, वस्तीच्या वस्ती, आता एक मानपाडा ते मनोरमा नगर एक रोड गेला 20 मीटरचा, पूर्ण वस्ती आहे, बाजूला 13-14 एकरचा बिल्डरचा खाली प्लॉट आहे, त्याच्यातून रस्ता नाही नेला, पण त्याचे बिल्डिंग रस्त्यावर कशी येईल ह्याच्यासाठी रोड नेलेत। आरक्षण आहेत, 7.5 मीटर वाढवलाय, कुठं 9 मीटर वाढवलाय, ठीक आहे, रस्त्याची गरज आहे, आम्हाला पण मान्य आहे, पण आमच्यावर दुविधा संकट काय? क्लस्टरच्या नावाखाली आमच्यावर पहिलाच एक आम्ही विरोध करतोय 8-9 महिन्यापासून, आम्हाला माहीत नव्हतं, आणि त्यात हे DP प्लॅन क्लस्टरमध्ये आम्ही विरोध करतोय। क्लस्टरमध्ये आम्ही निषेध याच्यासाठी व्यक्त करायला आलो, आम्ही एकता संघ गाव बचाव कृती समितीचे सर्व गावकरी आहेत, 16 ते 17 हजाराचा आम्ही मॉब काढला होता, मोर्चा काढला होता,
तर हा यांना माहिती आहे. मग हे कोण अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली, कोणाला घेतली आणि आमच्या कमिटीचं नाव प्रेसला का दिलं यांनी, ह्या जा विचारायला आम्ही आलो. तर आम्ही येताना बघून इथं कोणीही जबाबदार व्यक्ती नाही. जो त्या खुर्चीवर बसलेला होता ते बोलतो मी नाहीये, मी नाहीये, मी नाहीये. मग आमचं नाव त्या प्रेसमध्ये का दिलं तुम्ही समितीचं? 4 जण, तुम्ही 40,000 लोकांचं भवितव्य ठरू शकत नाही. 4 दलाल 100% त्यांनी 100% विरोध. जर त्यांना तो विरोध कुठल्या मतदान प्रक्रियेतून बघायचा असेल, जसं गावखेड्यामध्ये आडवी बाटली उभी बाटली जशी सरकारची योजना दारूचं दुकान नसेल तर तसं क्लस्टरसाठी यांनी मतदान घ्यावं, हवं का नाही? 1 मताने ते आले ना आम्ही सांगू, पण आम्ही त्यांना सांगतो की 80,000 घर आहेत, 40,000 घर आहेत, 40,000 तुम्ही 1 मत आमची एक्स्ट्राच कोणतरी टाकून जाईल. इतक्या लोकांचा विरोध आहे का? तर नियमितता नाहीये त्याच्यात क्लस्टरमध्ये, पात्रमध्ये याच्यामध्ये कशातच काहीच नाहीये. आणि बिल्डर धार्जिनी आहे, 2 बिल्डर ऑफिस टाकून बसलेत. लोक पहिलं आणि तिथून मशानभूमीमध्ये मरणारे लोक जातात, मग कुठून येणार आहेत ते? म्हणून आम्ही नाही येऊ देणार त्यांना. रोड कटिंग करायला आम्ही येऊ देणार नाही, आमचा विरोध आहे.